गृहिणींसाठी खास किचन टिप्स. दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे 3 किंवा 4 देठ टाकावेत. त्यामुळे दही घट्ट लागते. मिरचीच्या देठात एन्झाईम्स नावाचा घटक असतो. यामुळे दही घट्ट होते. डाळ माखणी बनवताना काळ्या उडीदाची अख्खी डाळ वापरावी. पूर्णविराम ती कमीत कमी 7 ते 8 वेळा धुवून भिजत ठेवावीत. यानंतर ती डाळ न धुता शिजवा. त्यामुळे डाळीला विशिष्ट चव येते. बिर्याणी डाळ तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर असला तर त्याला छान टेस्ट येते. यासाठी बिर्याणी डाळ तडका झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या. त्यात 2/3 लवंग आणि 1 टीस्पून तूप कोळशावर टाका. त्यानंतर घट झाकून ठेवा. त्यामुळे 3 ते 4 मिनिटात मस्त स्मोकी फ्लेवर येईल. हिरव्या भाज्यांमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो. अनेकदा भाजी शिजवताना भाज्यांचा हिरवा रंग निघून जातो. त्यामुळे या भाज्या शिजवताना 1 टीस्पून खाण्याचा सोडा टाकावा. त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो. तसेच हिरव्या भाज्या शिजवताना कधीही झाकण ठेवून शिजवू नये. लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम समजले जाते. मात्र लसूण पटकन सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हन मध्ये गरम करा. त्यानंतर एका घट झाकण्याच्या डब्यात घालून जोरात हलवा. त्यामुळे लसूणाच्या पाकळ्या निघून जातील. शेंगदाणे ओव्हन मध्ये छान भाजले जातात. एका विशिष्ट तापमानावर शेंगदाणे भाजा. त्यामुळे चांगली चव येते. जर घरात एक्सपायर झालेले टोमॅटो केचप असेल तर ते तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांना लावून ठेवा. त्यामुळे ते चकाकतील. भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते. ते पुन्हा वापरता येत नाही. अशा वेळी थोडा शिजलेला भात त्या गरम तेलात घालावा. त्यामुळे तेलाचे काळे कण भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होते. छोटे भटुरे करते वेळी भटूरचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा. त्यामुळे भटुरे छान फुगतात आणि मऊ राहतात. अनेकदा आपण कडधान्य भिजत घालायला विसरतो. पण जर तुम्ही कडधान्य भिजत घालायला विसरला असाल तर ते शिजवताना त्यात थोडा सोडा घालावा. पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते. यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाकावे. त्यामुळे मीठ मोकळे राहते. काजू, बदाम, अक्रोड भाजून थंड करून हवाबंद बरणीत ठेवा. त्यामुळे ते खवट होणार नाही. तसेच ते कडक राहतील.